काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश निश्चित झालाय। दिवाळीनंतर मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणारे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये ते आता प्रवेश करत आहेत। तर काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षाचा झेंडा आता ते हाती घेणार आहेत। दिवाळीनंतर मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। दिलीप माने हे आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्यांचा पक्षप्रवेश देखील निश्चित झाल्याचं कळत आहे। तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमधील पक्षप्रवेश हा निश्चित झालेला आहे। दिवाळीनंतर मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। काँग्रेसला त्यांनी रामराम ठोकलेला आहे आणि आता भाजपमध्ये ते प्रवेश करत आहेत। दिवाळीनंतर मुंबईमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। काँग्रेसला त्यांनी रामराम ठोकल्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। कार्यकर्त्याच्या भावना अशा आहेत की आपले सगळ्याची कामं होण्यासाठी आणि सगळ्याला माझ्यापासून तुम्हाला ताकद मिळायला पाहिजे आणि सत्तेपासून खूप काळ लांब राहून चालत नाही असं त्यांची मनातल्या भावना लक्षात आल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी मित्र आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आमचे मित्र जिल्ह्यातले नेते आदरणीय सचिनदादा यांच्याबरोबर राहून यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे मिळून काम करू, ज्याने की आपल्या सर्व कार्यकर्त्याची कामं चांगल्या पद्धतीने होतील आणि सगळ्याचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि सरळ सरळ आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याच्या पुढे काम करणार आहे। प्रवेश काय निश्चित आपला ठरला नाही, आता दिवाळी असल्यामुळे थोडं 4-5 दिवस पुढे जातील, पण दिवाळीनंतर साधारणतः महिन्याखेरच्या आत प्रवेश होईल, ते मुंबईमध्ये होईल। त्यानंतर आम्ही एक कार्यकर्त्याचा मेळावा सोलापुरात। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात कशा पद्धतीने आपण जिल्हा परिषद पंचायत समिती आमचे सर्व कार्यकर्ते तयारच आहेत, म्हणजे आमचा एक आदेशाची वाट बघतायत। चिन्ह कुठला का असेना, पण दिलीप मानेचा आमचा आदेश असतो, कार्यकर्त्यांनी ते आतापर्यंत पाळलेला आहे आणि ते कार्यकर्ते नसून ते माझ्या भावासारखे आहेत। त्यांनी मला नेहमी आमच्या कुटुंबाला नेहमी साथ दिलेला आहे, त्याची मला एक गर्वानं मी सांगतो की असे कार्यकर्त्याच्या ह्याच्यात आमचा जन्म झाला, कार्यकर्त्याबरोबर मी राहिलो आणि हे कार्यकर्ते मला एक भावासारखं मानतात आणि निश्चितपणे यांच्या जीवावरच आमची तिन्ही जिल्हा परिषद आणि 6च्या 6 पंचायत समित्या निश्चित येतील। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।